सगळ्यांचं ऐकून मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि बोलावंसं वाटतं. ठीक आहे, अस्मिता या ठिकाणी आपले विचार मांडेल. अपेक्षा ठीक है. हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला, हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला, आज भी दुनिया में है उसी का बोलबाला. अरे तोड़ दी गुलामी की जंजीरें और तोड़ दिया थाला, अरे तोड़ दी गुलामी की जंजीरें और तोड़ दिया थाला. मेरे एक अम्बेडकर ने इस हिंदुस्तान का इतिहास बदल डाला, मेरे एक अम्बेडकर ने इस हिंदुस्तान का इतिहास बदल डाला. नमस्कार, मी अपेक्षा. आज 14 एप्रिल. आजचा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरचा आकडा नाही, तर हा दिवस म्हणजे या मातीत काढल्या गेलेल्या माणुसकीचा पुनर्जन्म आहे. आज त्या सुराचा जन्मदिवस आहे ज्याने स्वतः अंदाज सोसला, परंतु लाखो लोकांच्या जीवनात प्रकाशाची मशाल पेटवून गेला आणि तो सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, बुद्धी सम्राट, दलितांचे राजे, महिलांचा उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे वडील रामजी यांना शिक्षणाचं खूप महत्त्व वाटत होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणीपासूनच जातीयतेचे आणि अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागत होते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांवर एकच मार्ग निवडला आणि तो मार्ग होता म्हणजे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या एलिफन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण पार पाडलं. पुढे ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या स्कूलमधून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दलित आणि गरीब लोकांसाठी, समाजासाठीच नाही तर या पूर्ण जगासाठी समर्पित केलं. अरे बहुत नजारे आए लेकिन ऐसा नजारा देखा नहीं, अरे बहुत नजारे आए लेकिन ऐसा नजारा देखा नहीं. पूरा आसमान छाट के देखा मैंने लेकिन मेरे भीमराव जैसा सितारा देखा नहीं. पूरा आसमान छाट के देखा मैंने लेकिन मेरे भीमराव जैसा सितारा देखा नहीं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. कारण पूर्वी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ दिलं जात नव्हतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला आणि या अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर त्याच वर्षी त्यांनी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचं दहन केलं. 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. आपल्याला वाटतं की सत्याग्रह केला म्हणजे त्यांनी फक्त या शिक्षणाच्या माध्यमातूनच, पण तसं नाही. त्यातला एक किस्सा सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा मंदिराच्या विश्वस्तांकडे परवानगी घ्यायला गेले, तेव्हा ते विश्वस्त बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब परंपरा मोडू नका, तुमचा हा सत्याग्रह आम्हालाच काय, आमच्या देवाला सुद्धा मान्य नाही. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे उत्तर दिलं की हा सत्याग्रह कोणत्याही देवाधर्मासाठी नसून हा सत्याग्रह या माणसातल्या माणुसकीसाठी आहे. तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाही, हीच खूप मोठी शोकांतिका आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, ख्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, ख्रिस्तान का कहना था, अरे करोड़ों रुपए देंगे हम, निजाम का कहना था. क्रिश्चियन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, ख्रिस्तान का कहना था, करोड़ों रुपए देंगे हम, निजाम का कहना था. लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीम जी ने, क्योंकि इस भगवान गौतम बुद्ध के भारत देश में रहना था, क्योंकि इस भगवान गौतम बुद्ध के भारत देश में रहना था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी या येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आणि हिंदू धर्माला सुद्धा मानणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये 5 लाख अनुयायांसह नागपूर येथे दीक्षा घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप मोठं कार्य केलं. महिलांवर जो अत्याचार होणार होता त्या अत्याचारावर मात करणारा एकच राजा होता आणि तो म्हणजे माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप मोठं कार्य केलं. त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि त्याच्या माध्यमातून या विवाहित महिलांना त्यांचे घटस्फोटाचे समान अधिकार मिळवून दिले. पुरुषांप्रमाणे वागण्याची, समान वागण्याची त्यांना हक्क मिळवून दिला आणि तो हक्क माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. तो प्रश्न होता की यापुढे भारत देश कसा
कारण इंग्रज गेले आणि त्याचं साम्राज्य हे कायमचं संपलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून या भारताचं संविधान लिहिलं. आज आपण इथे मिरवणूक काढतोय, नाचतोय, चांगले, पण लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्याला नाचण्यासाठी नाही तर या जगावर राज्य करण्यासाठी शिकवलंय. ज्या बापाने आपली 4 मुलं आपला घरदार या समाजासाठी या मातीचं स्वाधीन केलं, तर बापाची खरी जयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा आज इथे सगळे बसलेली मुलं हे उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून बाहेर पडतील. आज तुमच्यामधला आंबेडकरवादी हा जिवंत झालाच पाहिजे. ती स्वाभिमानी चाल, ती डोळ्यात चमक आणि ती स्वच्छाई तुमच्यात दिसली पाहिजे. आणि ती स्वच्छाई ही तुमच्यामध्ये दिसली पाहिजे, जेणेकरून त्या 10 लाख लोकांमध्ये तुमच्यामधला एक स्वाभिमानी आंबेडकरवादी दिसून येईल. काही लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एका समाजासाठी लढले होते, तर त्यांना फक्त एवढं सांगणे, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजासाठी लढले असते तर त्यांनी या ओबीसी, एसटी, एससी, ओपन या जाती जमातींना आरक्षण मिळवून दिलं नसतं आणि या संविधानाच्या पहिल्या पानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून केली नसती. शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं वाटेल की मेरे भीम जैसा इस दुनिया में इंसान ना होगा, मेरा भीम जैसा इस दुनिया में इंसान ना होगा, किसी माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा, दुर्बलों में ऐसा बलवान ना होगा, दुर्बलों में ऐसा बलवान ना होगा, गरीबों में ऐसा धनवान ना होगा, और तथागत भगवान गौतम बुद्ध के बाद मेरे भीमराव जैसा इस दुनिया में भगवान ना होगा, मेरे भीमराव जैसा इस दुनिया में भगवान ना होगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद. परम पूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध महासभेची आहे. ही जी मुलं बोलतायत ना, बालकडू यांना इथे पाजल्या जातं भारतीय बौद्ध महासभेचं. म्हणून ही मुलं बोलतात. अस्मितानं पण अतिशय सुंदर बोलली ती. अपेक्षा माणसाच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. अशाच लेकी, भीमाईच्या लेकी बोलणारे आपल्यामध्ये तयार झाल्या पाहिजे. गाण्यावर तर कोणी नसतो, परंतु तिच्या बोलण्याने बघा, हा बालक माझ्या बाचीचा मुलगा, आमचा नातू, अतिशय सुंदर बघा बोलण्याची ती अंगामध्ये. जर याला असंच जर आपण बालकडू दिलं तर तो अतिशय सुंदर बोलेल. म्हणून मुलांना प्रोत्साहन द्या. गायनाचा कार्यक्रम कमी झाला तरी काय हरकत नाही, आपण पुढच्या वर्षी ठेवू, परंतु मुलं तयार झाली पाहिजेत. हे भावी आवाज कसा होतोय? हॅलो, हे भावी पिढीचे विद्वान आहेत, व्याख्याते आहेत, लेखक आहेत, सगळं काही आपल्या विचाराचे वारसदार आहेत. म्हणून मुलांसाठी दोन्ही अपेक्षा आणि सुमे या बालकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आवाज कमी जास्त होतो. सर्वांना जय भीम. दीन दलितांचा तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. दीन दलितांचा तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. अरे होतेच ते गरीब, पण ह्या जगाचा खोईनोर होऊन गेला, पण ह्या जगाचा खोईनोर होऊन गेला. जे खूप रडवीत होते त्यांना, पण ह्या जगाला घडवून गेला. जे खूप रडवीत होते त्यांना, पण ह्या जगाला रडवून गेला. अरे अजूनही कळत नाही ह्यांना, वर्गाच्या बाहेर बसूनही या जगाचा संविधान लिहून गेले, या जगाचे संविधान लिहून गेले. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. अशा या महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. यांच्या नावातच खूप विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे खूप बेफानी शिस्तप्रिय, बारकाईने अभ्यास करणारे व सगळ्यांच्या मनाला जपणारे, सर्वांवर एक समाज हक्क चालवणारे व सर्वांवर एक समाज क्रांती दाखवणारे. आणि आंबेडकर म्हणजे खूप आनंदित आणि सर्वांवर सर्व समाजाचे एक रक्षण राहणारे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण आज एका अशा महामानवाची जयंती साजरा करतो, ती म्हणजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त केवळ संविधानच
केले नाही तर करोडो शोषणदारांच्या जीवनातील त्यांनी सूर्याची किरणही पेटवली. अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. त्यांना लहानपणापासूनच गरीब परिस्थितीत आणि धर्मांतरण भेदभावात राहावे लागले, पण त्यांनी ते संकट सामोरे गेले नाही तर त्यांना अजून ह्या संकटांनी जिद्दी बनवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे ओळखले जातात. जाता शेवटी हेच बोलेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जमिनीला हात टेकले तरी रक्तासाठी या देशाचे कोहिनूर झाले. जमिनीला हात टेकले तरी या देशासाठी कोहिनूर झाले. अशा या महान मानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. अतिशय सुंदर या लहान मुलांनी शहाण्या माणसाला लाजवेल सुटसुटीत बाबासाहेब या ठिकाणी सादर केला आणि मुखात आम्हाला पुस्तकं बघावी लागतात. हीच आमची भारतीय बौद्ध महासभा आहे. यांनी आणखीन चांगलं बोलावं, दुसऱ्या मुलींनी तयार व्हावं. आमच्या महिलाही काही गाणी म्हणतात, महिलांमुळे मुली घडतात. अतिशय आमच्या शाखेचं काम खूप चांगलं आहे. मुलं घडतायत, नवीन पिढी घडती. आम्ही गेल्यानंतर पुढचं काय, आपल्या विचाराचे वारसदार तयार होतात. धन्यवाद. यानंतर शेवटचं गीत घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करूया. हा चालेल चालेल चालेल. या ठिकाणी माता रमाईचं एक गीत सादर करतो आणि कार्यक्रमाचा शेवट करतो. नंदाताई शिंदे या ताईकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. पार्टी आभारी. धन्यवाद. कुण्या देवाला निवद दावला. आपण काही दिवस दावत नाहीत. आपण भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहोत. एखादा माणूस एखादी महिला चुकून करत असेल देव जाणे, म्हणून म्हणतो ज्या देवाला पुजतात त्या देवदासी होतात. लक्षात असू द्या. ज्या देवाला पुजतात
त्या देवदासी होतात, ज्या खंडोबाला पुजतात त्या मुरळ्या होतात. सत्य परिस्थिती आहे. ज्या देवाला पुजतात त्या देवदासी होतात, ज्या खंडोबाला पुजतात त्या मुरळ्या होतात, ज्या पंढरीला जातात त्या वारकरी होतात, ज्या विहारात येतात त्या सुज्ञ उपासिका होतात. ज्या विहारात येतात त्या उपासिका होतात. ज्या रमाई, भीमाई, सावित्रीबाई, यशोदारा, माता जिजाऊ या महामातांना आणि महामानवांना मानतात, त्या मात्र डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, IAS ऑफिसर होतात. म्हणून म्हणतो, कोण्या देवाला निवदी धावला. बरेच लोक म्हणतो आमच्या देवाच्या कृपेने आमचं बरं झालं, आमच्या मुलाला साईच्या कृपेने नोकरी लागली, आम्हाला असं म्हणत नाहीत. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही त्या कॅटेगरीतून तिथे पोहोचलो. आमच्या इथले 2 मिलिटरी मॅन लागले, पहिले बालाजीला गेले. नाही म्हणे यांना माझं कसं आहे, बाबाच म्हणले, आई सुशिक्षित पोरं. म्हणून कुण्या देवाला निवदी धावला, याला कशाचा खजिना धावला. बाप खरा तो बाजूला ठेवला रे, बारा बापाचा अंगारा लावला. बाप खरा तो बाजूला ठेवला रे, बारा बापाचा अंगारा लावला. बाप खरा तो बाजूला ठेवला रे, बारा बापाचा अंगारा लावला. पुण्या देवाला निवदी धावला, पुण्या देवाला निवद धावला, पुण्या देवाला निवद धावला. याला कशाचा खजिना घावला, याला कशाचा खजिना घावला, याला कशाचा खजिना घावला. बाप खरा तो बाजूला ठेवला, बाबा खरा बापाचा अंगारा. बाप खरा तो बाजूला ठेवला, बाबा बापाचा अंगारा लावला. बाप खरा तो बाजूला ठेवला, बाबा बापाचा अंगारा लावला. खाऊन बापाचं लय भलं मोटर, खाऊन बापाचं लय भलं मोटर, फुगलं नगाऱ्यावानी ते पोट, फुगलं नगाऱ्यावानी पोट, फुगलं नगाऱ्यावानी पोट. दुधा तुपात पाची ही बोटर, आता जेवाया सोन्याचं ताट, आलं जेवाया सोन्याचं ताट, आलं जेवाया सोन्याचं ताट. म्हणतो पाषाण दगड पावला, म्हणतो पाषाण दगड पावला. याला कशाचा बाप खरा तो बाजूला ठेवला रे, बारा बापाचा अंगारा लावला. बाप खरा तो बाजूला ठेवला रे,